गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड महामार्गाचं जे काही कामकाज थांबलेलं आहे, तर ह्या नगर मनमाड महामार्गामुळे गेल्या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये खूप जीवितहानी झालेली, खूप लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि खूप लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे आणि त्यामुळे खूप राऊर तालुक्यातले म्हणा किंवा नगर जिल्ह्यातले म्हणा खूप लोकांना ह्या रस्त्यामुळं खूप त्रास होतो आहे. तसं शासनाने बऱ्याच वेळा रस्त्याचं दुरुस्ती केली, काही प्रमाणात नवे रस्ते पण बनवले, परंतु ते जर रस्ते बघितले आपण तर 8-10 दिवसामध्ये जरी रस्ता बनवलेला असला तर 10 दिवसामध्ये तो खराब होतो आणि त्याच्यामुळं अक्षरशः लोकांना जीव मुठीत धरूमध्ये नगरला किंवा इकडं शिर्डीला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं किंवा जे ॲम्ब्युलन्स जातात त्यांना वेळेवरती दवाखान्यात पोहोचता येत नाही आणि एकंदरीत सगळ्या समाजातल्या सगळ्याच घटकांना हा त्रास आहे. आणि याच्यामुळं हे जे आम्ही एक संपूर्ण वकील संघाने वकिलांनी ठरवलं का हे आंदोलन करायचं आणि त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि पोलीस स्टेशनला PI साहेबांना निवेदन दिलं आणि हे जे काही आंदोलन आहे आम्ही अतिशय शांततापूर्ण मार्गाने करणार आहोत आणि एक प्रशासनाला फक्त आम्ही एक जाणीव करून देणार आहोत का संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारच्या असंतोषाचं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून हा जो महामार्ग आहे लवकरात लवकर चांगल्या कंडिशनमध्ये करून द्यावं, जेणेकरून जरी बनवलं तर 8-10 दिवसामध्ये त्याचं परत डॅमेज होऊ नये. आणि म्हणून प्रशासनाला माझं एक नम्र आव्हान आहे का आम्हाला ह्या आंदोलनाच्या दिवशी आम्हाला सहकार्य करावं आणि संपूर्ण जी समाजाची जी काही भावना आहे ह्या भावनेला न्याय द्यावा, एवढीच एक विनंती आहे.